अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। काही मिनटं आपण शांत बसणार आहोत, 5 मिनटं मेडिटेशन करणार आहोत। तर आपण सर्वांनी व्यवस्थित बसून घ्यायचं आहे। हळूच आपले डोळे बंद करायचे आहेत। आपलं संपूर्ण शरीर शिथिल सोडायचं आहे। आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही। आपल्या डोक्यातील विचार सर्व शांत झालेले आहेत। आपलं चित्त प्रसन्न आहे। विशाल अशा बुद्ध मूर्तीच्या समोर आपण बसलेलो आहोत। बुद्ध जसे बसलेले आहेत तसेच आपण सुद्धा बसलेले आहोत। आपला श्वास नैसर्गिकरित्या
आत येत आहे आणि बाहेर जात आहे. केवळ त्या श्वासावर आपण लक्ष ठेवायचं आहे. तो आत कसा येतो आणि बाहेर कसा जातो याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. श्वास आत येत आहे, बाहेर जात आहे, त्याच्यावरच लक्ष ठेवायचं आपल्याला 5 मिनटं. हळूहळू आपल्या पूर्वस्थितीत यायचं आहे आणि आपण डोळे उघडू शकता. कालच्या भागामध्ये आपण सिद्धार्थाचा जन्म कसा झाला याची कथा आपण पाहिलेली आहे. कशा प्रकारे लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि बालक सिद्धार्थ हे कशा प्रकारे राजपुत्र झालेले आहेत. कारण त्यांचे वडील शुद्धोधन हे त्यावेळेस कपिल वस्तूवर राज्य करणारे राजा होते. अशा प्रकारे त्यांचा जन्म झालेला आहे. आज आपण 4थं प्रकरण पाहत आहोत, अशित मुनीचे आगमन. अशित मुनी हे त्या काळातील फार प्रसिद्ध आणि ज्ञानी असे ऋषी होते. त्यांना अहर्तपदाला ते पोचलेले होते. तर ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी अशित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. अशित मुनीचं वास्तव्य जे आहे ते हिमालय पर्वतावर होतं. अशित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. आपले डोळे बंद करून त्या महान तपस्वी ऋषीनं पाहिलं की अंतरिक्षामधून म्हणजे आकाशामधून देवलोक जे आहेत ते बुद्ध या शब्दाचा उच्चार करत आहेत, ध्वनी करीत आहेत आणि हा ध्वनी चोहोकडे उमटत आहे. तसेच त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. आपले वस्त्र भूषणं म्हणजे आपले दागिने अलंकार घालून हे सर्व देव लोक इकडे तिकडे हर्षभराने म्हणजे अगदी आनंदाने इकडे तिकडे फिरत आहेत आणि बुद्ध या शब्दांचा ते उच्चार करत आहे. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. अशित मुनीला वाटलं की या अंतरिक्षामधून आवाज येत आहे, बुद्ध बुद्ध, सर्व देव हर्षभरामध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. तर हे काय आहे बा बुद्ध, आहे का नाही.
म्हणून त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धानं जन्म घेतला असेल त्या ठिकाणी मी का जाऊ नये. तर अंतरिक्ष हा जो शब्द आहे आकाशाबद्दल वापरलेला आहे नाही का. हे अंतरिक्ष म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे त्या वातावरणाचा जो थर आहे त्याच्या पलीकडे अंतरिक्ष सुरू होतं. म्हणजे पूर्ण मोकळी जागा, त्याला अवकाश आपण असं म्हणतो. किमान पृथ्वीवरून 100 किलोमीटरच्या वर अंतरिक्षाचा प्रवेश आहे का नाही, सुरू होते. आणि त्या अंतरिक्षामध्ये ग्रह, तारे, आकाशगंगा असं या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आणि इथे उल्लेख आलेला आहे की या अंतरिक्षामधून देवलोक नाही का बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत, उच्चार करीत आहेत आहे का नाही. या ठिकाणी देव म्हणजे श्रेष्ठ पुरुष की ज्यांना मुक्ती मिळालेली आहे, असे श्रेष्ठत्व प्राप्त केलेले नाही का, त्यांना फार आनंद झालेला आहे की पृथ्वीवर बुद्धाचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून आपल्या दिव्य दृष्टीनं त्या असित मुनींनी काय केलं की बुवा जिथं बुद्धाचा जन्म झाला असेल तिथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले, आपले डोळे बंद केले आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती त्या असित मुनीला. त्यानं काय केलं मग आपल्या दिव्य दृष्टीने संपूर्ण जंबूद्वीपाचं निरीक्षण केलं. प्राचीन काळामध्ये आपल्या अखंड भारत देशाला जंबूद्वीप या नावानं ओळखल्या जात होतं नाही का नाही. आणि म्हणून ह्या जंबूद्वीपाचं त्याने निरीक्षण केलं असित मुनीनं. आणि तेव्हा त्याला दिसलं की शुद्धोधनाच्या गृही म्हणजे शुद्धोधनाच्या घरी तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. ही इथं या जंबूद्वीपामध्ये शुद्धोधन राजाच्या घरी एक दिव्य तळपणारं बालक जन्माला आलेलं आहे आणि म्हणूनच अंतरिक्षातले सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असं त्याच्या दिव्य दृष्टीतून त्याला दिसलं. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला. जिथं राजा शुद्धोधन राहत होते तिथे आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी तो उभा राहिला. आणि तेथे त्या असित मुनीने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. त्या राजवाड्याच्या बाहेर लाखो लोक जमा झाले होते. का? कारण त्यांच्या घरी सिद्धार्थाचा जन्म झालेला होता. तेव्हा तो द्वारपालाच्या जवळ गेला असित मुनी आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून शुद्धोधनाला म्हणाला, महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिलेले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत. मग राजाने असित मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला की जा त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. राजाचा जय जयकार केला. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन त्या असित मुनीला म्हणाला की हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाहीत. तुम्हाला कधी पाहिलं नाही मी. आपल्या येण्याचा, आपल्या आगमनाचा काय हेतू आहे? आपण इथे येण्याचे काय कारण? असा प्रश्न शुद्धोधन राजांनी त्याला केला. असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाला, राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. शुद्धोधन म्हणाला, मुनिवर बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? मग ऋषी म्हणाला की राजा, असे थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावताच जागृत असतात. हां, ऋषीमुनीला माहीत होतं आपल्या दिव्य दृष्टीनं की हा थोर व्यक्ती आहे कोणीतरी, आणि थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत, ते जागृतच असतात. आणि इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून
त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली आणि झोपलेलं बालक तेव्हाच जागे झालं, त्यानं हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणलं. अशीत ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. मग त्या बालकाला घेतलं तर निरखून पाहिल्यानंतर की या महापुरुषाचे जे 32 लक्षणं असतात ते 32 लक्षणं त्या बालकामध्ये आहेत आणि 80 शुभचिन्ह, 80 प्रकारचे चिन्ह त्या बालकाच्या शरीरावर आहेत असं त्या अशीत मुनीला दिसलं. आणि त्याने पाहिले की त्याचा देह म्हणजे त्याचं शरीर त्या बालकाचं शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे. शुक्र आणि ब्रह्मापेक्षाही जास्त तेजस्वी या बालकाचं शरीर आहे आणि त्या बालकाचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्त्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे असं त्या बालकाला पाहून अशीत मुनीला दिसलं. इथं शुक्र व ब्रह्म यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी हे बालक आहे, नाही का. तर शुक्र म्हणजे कोण, तर शुक्र हे दैत्यांचे गुरु आहेत, राक्षसांचे गुरु म्हणून शुक्राचार्याला ओळखल्या जाते. एक ऋषी होऊन गेलेत ते ज्ञानी होते, तेजस्वी होते, आहे का नाही. वेद आणि शास्त्रा यांना जाणणारे ते होते, आहे का नाही. त्यांच्या तेजापेक्षाही या बालक कितीतरी सहस्त्रपटीनं तेजस्वी होतं. आणि ब्रह्म म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ किंवा ज्ञानी. या ब्रह्मावरूनच ब्राह्मण हा शब्द तयार झालेला आहे. ब्रह्मचा तसा अर्थ होतो श्रेष्ठ किंवा ज्ञानी. तर ह्या ब्रह्मापेक्षाही शुक्रापेक्षाही अधिक असं कितीतरी पटीनं दैदिप्यमान असणारं हे बालक आहे. अशीत मुनीच्या मुखातून त्या बालकाला पाहून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. निसंदेह म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका नाही की या पृथ्वी तलावर हा एक अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून अशीत मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. त्या अशीत मुनींनी, त्या म्हाताऱ्या ऋषींनी त्या बालकाच्या समोर दोन्ही हात आपले जोडले, साष्टांग नमस्कार घातला आणि प्रदक्षिणा घातली, म्हणजे असा चक्कर मारला त्या बालकाच्या भोवती आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीमध्ये ते अशीत मुनी उभे राहिले. अशीत ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. पूर्वीची भविष्यवाणी अशीत मुनीला पण माहीत होती की गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. अशीत मुनीला पूर्वीची भविष्यवाणी माहीत होती की या गौतमाप्रमाणेच म्हणजे या बालकाप्रमाणेच महापुरुषांचे जे 32 लक्षणांनी युक्त असतात अशा युक्त असलेल्या लोकांच्या समोर फक्त 2च मार्ग असतात, तिसरा नाही. कोणते 2 मार्ग? जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. असे 2च मार्ग ज्या पुरुषाच्या अंगावर मध्ये 32 लक्षणांनी युक्त असतात अशांसमोर 2च, एक तर ते चक्रवर्ती सम्राट होतात किंवा संन्यास घेऊन ते सम्यक संबुद्ध त्या ठिकाणी ते होतात. अशा प्रकारची ही अशीत मुनीची जी वाणी आहे ती वाणी केली. तर इथं सम्यक आणि संबुद्ध या 2 शब्दांचा अर्थ आपण पाहूया. सम्यक म्हणजे योग्य, उचित किंवा संपूर्ण, संतुलित किंवा जी गोष्ट आहे जशी आहे तशीच पाहणे किंवा जशी आहे तशीच समजणे, आहे का नाही, याला म्हणतात सम्यक. हा शब्द आर्य अष्टांगिक मार्गामध्ये, अष्टांग मार्गामध्ये प्रत्येक अंगाच्या अगोदर आलेला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प असे जे अष्टांग अंग, तर सम्यक हा शब्द आहे योग्य आणि उचित किंवा परिपूर्ण, संपूर्ण, आहे का नाही, जसं आहे तसं पाहण्याची दृष्टी लाभलेला. आणि संबुद्ध म्हणजे ज्ञानप्राप्त, जागृत आणि ज्ञानी
की ज्याने जीवन आणि ब्रह्मांड यांच्या सत्याचं ज्ञान झालेलं आहे, त्याला संबुद्ध असं म्हणतात. की ज्याला मानवी जीवनाचंही आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचं त्याला ज्ञान झालेलं आहे, अशा प्रकारे हा संबुद्धचा अर्थ या ठिकाणी होतो. अशित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. अशित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोधनाने पाहिले. अशित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले, म्हणजे अंगावर काटे आले त्यांचा की बुवा या बालकात काहीतरी अडचण आहे का. आणि त्यांनी व्याकुळतेने अशित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? काही विघ्न तर माझ्या बालकाच्या भविष्यात नाही. हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे माझ्यासाठी. का बरं? शुद्धोधनाने विचारले. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल आणि तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. अशा प्रकारे रडण्याचं कारण सांगितलं की मी वयोवृद्ध झालो आहे, आयुष्य संपलं आणि निश्चितच हा बालक बुद्ध होईल, संबोधी प्राप्त करून घेईल आणि आजपर्यंत या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकलेलं नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल आणि या जगाच्या सुखसमृद्धीसाठी आपले महान तत्व या जगाला देईल. नाही का नाही? म्हणून हे जे धम्मचक्र प्रवर्तन आहे, ज्याला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आपण म्हणतो, ते आहे आषाढ पौर्णिमेला. नाही का? पुढे ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे की जे 5 परिव्राजक होते त्यांना प्रथमतः जो धम्म त्यांनी शिकवलेला आहे, नाही का नाही, ते पहिलं सारनाथ येथे झालेलं धम्मचक्र प्रवर्तन आहे. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील, हा बालक ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असंच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असंच असेल. जे काही धम्माची स्थापना ते बालक करणार आहे, धम्माची घोषणा ते बालक करणार आहे, तर तो धम्म, ती शिकवण, ते शब्द, त्या शब्दांचे अर्थ हे परिपूर्ण असतील, शुद्ध आणि पवित्र असतील आणि ते सुरुवातीला कल्याण करणारे असतील, मध्ये कल्याण करणारे असतील आणि शेवटीसुद्धा कल्याणकारकच असतील. उदाहरण देत आहे अशित मुनी पुढे शुद्धोधनाला की ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल, उंबर नावाचं झाड आहे नाही का, तर त्या उंबराचं फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते. असं म्हणतात की उंबराचं फूल क्वचित वेळीच उगवते एखाद्या ठिकाणी, आहे का नाही. त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर, बुद्धाचा जन्म हा असंख्य पर्वकालानंतर झालेला आहे या पृथ्वी तलावर, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा, हा मुलगासुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरून नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल, अशी भविष्यवाणी त्या अशित मुनीनं केली. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे, कारण मी आता म्हातारा झालेलो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. आहे का नाही. जेव्हा हे बालक बुद्ध झालेलं असेल तेव्हा मी जिवंत नसणार आहे. तदनंतर राजानं त्या थोर अशित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केलं.
त्यांना वस्त्रदान देऊन शुद्धोधन राजानं त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्या ऋषीला वंदन केलं. तेव्हा अशित मुनी, त्याचा पुतण्या त्याच्यासोबत आलेला होता, नरदत्त त्याचं नाव, त्याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. अनुग्रह करणे म्हणजे स्वीकार करणे, अवलंब करणे. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून अशित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. असे हे अशित मुनीचं आगमन शुद्धोधन राजाच्या महालामध्ये झालेलं आहे. त्यानंतर 5वं प्रकरण, महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर 5वा दिवस, 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले आणि त्याचे गोत्र नाम गौतम होते. ठीक आहे. आपण गोत्र जे सुरुवातीला पाहिलं तर त्याचं गोत्र नाम गौतम होतं, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. आता सिद्धार्थाचा पुढं उल्लेख झालेला सिद्धार्थ गौतम या नावानं ते ओळखल्या जाऊ लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले, म्हणजे जास्त होऊ लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलाविले. तिला समजलं की आता आपला मृत्यू होणार आहे, हे महामायाला समजलं. म्हणून शुद्धोधनाला आणि प्रजापतीला, प्रजापती म्हणजे तिची मोठी बहीण, आपल्याजवळ बोलावलं आणि त्यांना म्हटलं की माझ्या मुलाबद्दल अशित मुनीने जे काही भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. अशित मुनीनं जे काही सांगितलं तेच माझ्या मुलाच्या सोबत होईल याचा मला पूर्ण विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पोलन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. हे शेवटचे शब्द महामायेचे. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले म्हणजे मृत्यू झाला तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. तो बालक सिद्धार्थ फक्त 7 दिवसांचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. नंद नावाचा भाऊ होता सिद्धार्थाला. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. ती दुसरी पत्नी होती महाप्रजापती, तिच्यापासून झालेला पुत्र नंद नावाचा. हा धाकटा म्हणजे मोठा भाऊ सिद्धार्थाला होता, नाही का नाही. आणि ते मावस भाऊ पण होते एकमेकांचे. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊसुद्धा होते. महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र होते. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र होता व देवदत्त हा त्याची आत्या म्हणूया आपण, पुस्तकात मावशी असं छापलेलं आहे नाही का, अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता म्हणजे मोठा होता आणि आनंद हा सिद्धार्थापेक्षा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. अशा प्रकारे सिद्धार्थाचं जे आई आहे त्या आईचं निधन या ठिकाणी महामायेचं झालेलं आहे. सिद्धार्थ पोरका झाला आणि कोणत्या सगळ्या नातेमंडळीमध्ये आहे का नाही तो लहानाचा मोठा झाला. सिद्धार्थाचं बालपण आणि शिक्षण कशा पद्धतीनं झालं ते आपण बघूया. जेव्हा सिद्धार्थ हळूहळू मोठा झाला, तो चालू लागला आणि बोलू लागला, तेव्हा शाक्य लोकांमधील
वयोवृद्ध जाणते, आहे का नाही, जे म्हातारे समजदार लोक होते ते लोक एकत्रित जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजेत. त्या कपिलवस्तूमध्ये एक ग्रामदेवता होती, अभया नावाची देवता होती, की तुम्ही शुद्धोधनाला सांगितलं त्यांनी की तुम्ही त्या बालकाला अभया ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला तुम्ही नेलं पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितलं की बुवा याला कपडे घाल, याला मंदिरात न्यायचं आहे. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले की हे कपडे घालून मला कुठं नेत आहेत. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली, त्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली, ऐका नाही, 8व्या वर्षी. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलाविले होते, ठीक आहे नाही, महामायाला जेव्हा स्वप्न पडलं होतं तेव्हा शुद्धोधनानं ज्या 8 ब्राह्मणांना त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बोलावलं होतं व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केलं होतं ते त्याचे प्रारंभीचे गुरु होत. प्रारंभीचे गुरु झाले सिद्धार्थाचे. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने त्या 8 ब्राह्मणांनी जे काही त्याला शिकवायचं होतं ते पूर्ण शिकवणं झाल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च नावाचा देश आहे, म्हणजे ते राज्य आहे, त्या उदिच्च देशातील थोर कुळामध्ये जन्मलेल्या, काही का नाही, एका चांगल्या कुळात जन्मलेला व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. हा सब्बमित्त उच्च कुळात जन्मलेला होता आणि उच्च परंपरा त्याला लाभलेल्या होत्या. त्या सब्बमित्ताला शुद्धोधनानं बोलावून घेतलं. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वामध्ये हा पारंगत होता, म्हणजे हुशार होता. ठीक आहे. भाषेचं शास्त्र आहे, व्याकरणाचं शास्त्र आहे, वेद 4 प्रकारचे वेद आहेत, वेदांगे आणि उपनिषदे हे 22 प्रकारचे आहेत. या सर्वामध्ये हा सब्बमित्त पारंगत होता. त्याला बोलावून शुद्धोधनानं त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून, म्हणजे सोन्याच्या पात्रातून उदक प्रदान करून, उदक म्हणजे पाणी, त्याच्या हातावर टाकलं सोन्याच्या पात्रातून त्या शिब्बमत्ताच्या, आणि सिद्धार्थाला अध्ययनासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी, शिक्षणासाठी सब्बमित्ताच्या स्वाधीन केलं सिद्धार्थाला. हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु. पहिले गुरु हे 8 ब्राह्मण आणि दुसरा गुरु सिद्धार्थाचा शिब्बमत्ता. आणि त्या शिब्बमत्ताच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन म्हणजे त्या काळातील सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. ठीक आहे. जेवढं काही तत्त्वज्ञान असेल, शास्त्र असतील, हे सर्व त्यानं त्या काळातील अभ्यास त्यानं पूर्ण शिब्बमत्ताजवळून शिकून घेतला. याशिवाय त्याने आलार कालामचा शिष्य, त्याचं नाव भारद्वाज, याच्याकडून ध्यान साधनेची किंवा ध्यानधारणेची विद्या संपादिली, ध्यानधारणा जी शिकली. भारद्वाजाचा आश्रम हा कपिलवस्तू येथेच होता. कपिलवस्तूमध्ये भारद्वाज ऋषीचा आश्रम होता आणि हा भारद्वाज ऋषी आलार कालाम या ऋषीचा शिष्य होता आणि त्याच्याकडून सिद्धार्थानं ध्यानसाधना पण शिकली. अशा प्रकारचं सिद्धार्थ गौतमाचं बालपण आणि शिक्षण झालेलं. आता हे बालपण आणि शिक्षण सुरू असताना, आहे का नाही, सिद्धार्थ जसा जसा मोठा होत होता, आहे का नाही, तसं सिद्धार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसायला लागली. आपण पाहिलं, अशित मुनींनं सांगितलं होतं की 32 लक्षणांनी युक्त हा बालक आहे, नाही का. तर असे 32 लक्षणं, त्याच्यातले जसा जसा मोठा होत जाईल तसे तसे लक्षणं सिद्धार्थ गौतमाचे दिसायला लागले. थोडासा मोठा झाल्यावर जेव्हा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे, शेतावर गेल्यानंतर
त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन, एकांतात एखाद्या झाडाखाली जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. ध्यानस्थ जाऊन बसायचा. जेव्हा वेळ मिळेल वडिलांच्या सोबत शेतावर जायचा आणि तिथं तो वेळ मिळाला, काही काम नसलं की समाधी लावण्याचा तो प्रयत्न करत असे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी, म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना, सगळ्या आवश्यक त्या गोष्टी, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून त्या गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते, नाही का नाही. कारण शुद्धोधन राजा हा क्षत्रिय होता, त्यावेळेस वर्णव्यवस्था होती, नाही का नाही. आणि त्या वर्णव्यवस्थेतील तिसऱ्या नंबरचा वर्ण म्हणजे क्षत्रिय. पहिला ब्राह्मण, नाही का नाही, नंतर दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र, नाही का नाही. असा हा 2 नंबरच्या वर्णातलं हे शुद्धोधन राजा असल्यामुळे क्षत्रियांचा धर्म काय आहे? युद्ध करणे. आणि म्हणून युद्ध करण्याचं शिक्षणही त्या सिद्धार्थाला त्यावेळेस दिल्या गेलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलं नाही. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत होता, नाही का नाही. कारण सिद्धार्थ हा एक पुरुष आहे आणि तो एक क्षत्रिय आहे, तो फार चांगला योद्धा झाला पाहिजे, म्हणून त्याचा हा युद्धविद्येचाही, त्या युद्धविद्येमध्येही तो पारंगत झाला पाहिजे, याकडे शुद्धोधनानं लक्ष दिलं बरोबर. परंतु सिद्धार्थ हा दयाशील प्रवृत्तीचा होता, नाही का नाही. दयाशील समजते ना, दया दाखवणे, आहे का नाही, दया निर्माण होणे. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. माणसानं माणसाची पिळवणूक केली पाहिजे हे आवडत नसे सिद्धार्थ गौतमाला. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला आणि तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर त्यानं पाहिले. कमी कपड्यावर झाडं तोडत आहेत, जमीन नांगरत आहेत आणि ऊन आहे, त्या उन्हात ते मजूर काम करत आहेत, ते त्यानं पाहिलं. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. त्याला दया आली त्यांची, हे का नाही. त्याला वाटलं की अरे हे माणसं किती त्रास होत आहे बॉ यांना. आणि तो आपल्या मित्रांना म्हणाला की एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? आपल्या मित्रांना प्रश्न केला की एका माणसानं दुसऱ्या माणसाची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? असा प्रश्न सिद्धार्थाच्या मनात निर्माण झाला. त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे काही कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्त्वज्ञान मांडणारे होते त्याचे मित्र. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. त्याचं कर्तव्यच आहे, त्याचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे मजुराचा, की आपल्या मालकाची सेवा करणे, चाकरी करणे. त्या काळामध्ये शाक्य लोकांमध्ये एक वप्रमंगल नावाचा उत्सव साजरा करायचे, ठीक आहे. जेव्हा ग्रामीण भागामध्ये धान्याच्या पेरणीला सुरुवात होते, नाही का, त्या धान्याच्या पेरणीच्या दिवशी हा साजरा करावयाचा उत्सव आहे, ठीक आहे. पेरणी जेव्हा शेतामध्ये होती त्याला वप्रमंगल असं त्या उत्सवाचं नाव आहे, हा सण आहे. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार, शाक्य लोकांची अशी प्रथा होती की त्या दिवशी म्हणजे त्या वप्रमंगल उत्सवाच्या दिवशी म्हणजे पेरणीच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. मजूर नसत नांगर धरत, तर स्वतः जे मालक आहेत ते शाक्य स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. दरवर्षी सिद्धार्थ स्वतः नांगर हाकलत असे जमिनीत. या वप्रमंगल उत्सवामध्ये तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता
तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. पहा काय लक्षणं होती. एक लक्षण आपण मागं पाहिलं सिद्धार्थ गौतमाचं, की सिद्धार्थ हा दयाशील वृत्तीचा होता, आहे की नाही. हे दुसरं लक्षण आहे की तो जरी विद्वान असला तरी शारीरिक श्रमाचा त्यानं तिरस्कार केला नाही, कष्ट करण्याचा तिरस्कार त्यानं केलेला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षणसुद्धा मिळाले होते. परंतु दुसऱ्याला विनाकारण इजा करणे त्याला आवडत नसे, का नाही. शस्त्र चालवण्याचं शिक्षण पण घेतलं, परंतु विनाकारण दुसऱ्याला त्रास देणे, दुसऱ्याला इजा करणे, दुसऱ्याची हत्या करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्या काळामध्ये त्या शाक्य लोकांमध्ये जे मोठे मुलं आहेत की ज्यांचं शिक्षण सुरू आहे, नाही का, त्यांना शिकार करण्याचं पण एक शिक्षण होतं की त्यांनी शिकार केलं, कारण शिकार केल्यानं काय होईल, त्यांची नेमबाजी परफेक्ट होईल. म्हणून असं शिकार करणाऱ्यांचं एक मंडळ होतं. त्या मंडळात सामील होण्यास सिद्धार्थ गौतम तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत असत, तुला वाघांची भीती वाटते काय, तू आमच्यासोबत शिकार करायला येत नाहीस, भीती वाटते तू वाघाला. तेव्हा तो उत्तर देई की मला माहीत आहे, त्याच्या मित्रांना उत्तर देतो की मला माहीत आहे की तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तुम्ही वाघाची शिकार नाही करू शकत, तर तुम्ही तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निरुपद्रवी म्हणजे की ज्या प्राण्यांचा कोणालाही त्रास नाही, असे हरिण आणि ससे यांना मारण्यासाठी तुम्ही तिथं जाता, तुम्ही वाघागिगाला नाही मारत. मग ते मित्र म्हणायचे की निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत असत शिकार करण्याला जाण्यासाठी. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणेसुद्धा आवडत नाही. तुम्ही ज्या निरुपद्रवी प्राण्यांना मारताल त्यांना मारताना पाहणे मला आवडत नाही. आणि तो मग जात नसे त्यांच्यासोबत. सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. हे मित्र तिला सांगत असतील प्रजापतीला की सिद्धार्थ गौतम आमच्यासोबत शिकारीला येतच नाही, म्हणून तिला चिंता निर्माण झाली की हा जर शिकारीला गेला नाही तर काय होईल, नाही का. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे सिद्धार्थला की तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस आणि लढणे हा तुझा धर्म आहे, नाही का नाही. लढणे, युद्ध करणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. शिकारीच्या मार्गानंच तू युद्धविद्येमध्ये तू काय होशील, प्रवीण होशील, हुशार होशील. कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. क्षत्रियांना जे युद्धकला शिकवल्या जाते ते युद्धकला शिकण्यासाठी शिकार करणं क्षत्रियांना फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्याची जाणीव प्रजापतीनं करून दिली त्याला की तू क्षत्रिय आहेस आणि लढणे हा तुझा धर्म आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते, क्षत्रियांना का लढावे लागते. आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून, कारण लढणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, असं ती उत्तर द्यायची. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसते. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो. असा प्रश्न प्रजापतीला सिद्धार्थ करत असे की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा काय होऊ शकतो. गौतमी त्याला उत्तर दे, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे. तू जे विचार करतो ते संन्याशाच्या सारखे विचार आहेत तुझे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. तू क्षत्रिय आहेस आणि तू लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील. ते जर लढले नाहीत, युद्ध केलं नाही तर राज्याचं संरक्षण कोण करील. लगेच तो त्याला उत्तर देतो, पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत का. यावर गौतमीजवळ कुठलंही उत्तर नसे. हे एक वेगळं लक्षण की बुवा माणसानं माणसाशी
हिंसा न करता एकमेकांवर जर प्रेम केलं तर आपण आपल्या राज्याचं संरक्षण करू शकणार नाही का? तर गौतमी यावर निरुत्तर होई, तिच्याजवळ उत्तर नसे. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी, म्हणजे प्रवृत्त करी, आहे की नाही. एखाद्या वेळेस मित्रांच्या सोबत ते तिकडे शेतात असले की सगळ्यांना त्या झाडाखाली बसवत असे सिद्धार्थ गौतम, आणि समाधी लावून बसावं, ध्यान साधना करा, याच्यासाठी तो त्यांना प्रेरणा देत असे. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवे. योग्य आसन घालून बसलं पाहिजेत असं तो त्यांना शिकवत असे ध्यान साधना करण्यासाठी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवे. एखाद्या विषयावर चित्त म्हणजे आपलं मन एकाग्र करण्यास तो त्या मुलांना शिकवी, आहे की नाही. आणि तो विषय कोणता असे, मग कोणत्या विषयावर की चित्त एकाग्र करायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करत आहे, ठीक आहे. जेव्हा आपण ध्यान साधना, जे बुद्धांनी ध्यान साधना शिकवलेल्या आहे ते जवळपास 40 प्रकारच्या ध्यान साधना आहेत. त्याच्यातील अतिशय महत्त्वाच्या 2 ध्यान साधना आहेत. एक आनापानसती ध्यान साधना आणि दुसरी म्हणजे मैत्री भावना, ज्याला मेत्ता भावना आपण म्हणतो. आणि ही मेत्ता भावना ही आहे की नाही, कोणती, मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, आहे की नाही. अशा प्रकारच्या विचारांची ध्यानासाठी तो निवड करत असे. म्हणजे मैत्री भावनासुद्धा आपल्या मित्रांना शिकवण्याचा त्यानं प्रयत्न केला. परंतु त्याचे मित्र मात्र या गोष्टीला काही महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत असत की काय आम्हाला मांडी मारून बसवायला लावतो म्हणून काही सांगतो आम्हाला, मी सुखी व्हावे, आप्तेष्ट सुखी व्हावे, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे. सगळे मित्र ते डोळे बंद करून बसत असत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. या गोष्टीवर ते चिंतन करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे दिसत किंवा खाण्याचे गोड पदार्थ त्यांच्या ध्यानामध्ये येत असत. ध्यानच लागत नसे त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. ध्यास म्हणजे आवड. ध्यान साधना करण्याची जी आवड आहे सिद्धार्थ गौतमाची, हे त्याच्या आईला आणि वडिलांना, शुद्धोधन राजाला आणि प्रजापतीलाही आवडत नसे. कारण काय कारण होतं त्याचं, काय वाटते तुम्हाला? का भीती होती त्यांना की यानं ध्यान साधना केली नाही पाहिजे, आहे की नाही. कारण त्यांना माहीत होतं की हा संसारात टिकून राहिला पाहिजेत, हा संन्यासी वृत्तीकडे गेला नाही पाहिजे, आहे का नाही. म्हणून ते त्याची खूप काळजी घेत असत. त्याला युद्धकला, त्याला मित्र, शिकार काही करायला सांगत, परंतु तो याच्यापासून दूर होता. तो ध्यान साधनेची त्याला आवड होती. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे, ठीक आहे. ध्यान साधना करणे हे क्षत्रिय जीवनाच्या विरुद्ध बाजू आहे असं त्याच्या आईवडिलांना वाटत असायचं. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने, एखाद्या विषयावर आपलं मन एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते, म्हणजे वाढते. या गोष्टीवर सिद्धार्थाचा विश्वास होता. पहा, त्या बालक असतानाच नाही का, की एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र केल्यानं या संपूर्ण जगामधील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वाढीस लागते. याच्यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, या संबंधात खात्री देताना सिद्धार्थ गौतम म्हणत असे की आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता ह्यापासून आपण सुरुवात करतो. जेव्हा आपण प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा आपण भेदभाव करतो, नाही का, आणि असमानता यापासून सुरुवात करतो, आहे का नाही. प्राणी आपल्यापेक्षा वेगळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्याच्यात भेद करतो आपण. एक कुत्रा आहे, मांजर आहे, कसे भेद करतो आपण प्राण्यांमध्ये. मांजर आहे तर आपल्या मांडीवर आपण बसवतो, आणि कुत्रा आहे ते दरवाजाच्या बाहेरच ठेवतो आपण त्याला, आहे की नाही. असा भेद ह्याच्यापासून आपली सुरुवात असते प्राणीमात्रांच्याबद्दल, आहे की नाही. आणि माणसांच्याबद्दल आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो.
मित्रांना आपण जवळ करतो तर आपल्या शत्रूंना आपण दूर सारतो, नाही का, त्यांच्याजवळ आपण जात नाही. हा पण भेदाभेद आपल्याकडे आहे का नाही. मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. जे काही पाळीव प्राणी आहेत आपण पालनपोषण करतो त्यांचं, आपल्यापासून मनुष्य प्राण्यापासून त्याला वेगळं समजतो. प्राण्यांना आपण वेगळं राहण्याचं ठिकाण करतो, माणसांना राहण्याचं ठिकाण वेगळं. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो. आपण मित्रांवर, पाळीव जनावरांवर आपण प्रेम करतो. आणि आपले शत्रू आणि हिंस्र पशूचा मात्र आपण द्वेष करतो, हे का नाही. ज्या प्राण्यांचं आपण पालनपोषण, हिंस्र पशु असतील, हे का नाही, माकड असेल ते हल्ला करते आपल्यावर, वाघ सिंह असे असतील, कोल्हा असेल, यांचा आपण द्वेष करतो. आणि आपले शत्रू जे असतील माणसंच, त्यांचाही द्वेष करतो. असा हा प्राणीमात्रामध्ये, मनुष्यामध्ये भेदाभेद या जगामध्ये कालांतरानं सुरू आहे. आणि हा भेद नष्ट करण्यासाठी योग्य विषयावर जर आपण चित्त एकाग्र केलं तर या अखिल जगातील मनुष्यमात्रावरील जी प्रेमभावना आहे ती प्रेमभावना वाढीस लागते. कशामुळे? चित्त एकाग्र केल्यानं, म्हणजे ध्यान साधना केल्यामुळे. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे, काय म्हणतो सिद्धार्थ गौतम, अशी भेद करण्याची रेषा आपण ओलांडली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादे पलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. ही भेदरेषा आपण केव्हा ओलांडू शकतो? भेदभाव आपल्यामधला केव्हा नष्ट होईल? जेव्हा आपल्या चिंतनामध्ये व्यवहारी जीवनाच्या मर्यादेच्या पलीकडे जातो. जे व्यवहारी जीवन आहे त्याला भौतिक जीवन आपण म्हणतो, आहे का नाही. जन्म घेणे, जगणे, लग्न करणे, लहानाचं मोठं होणे आणि मरण पावणे, म्हणजे हा संसाराचा जो गाडा आहे, हा गाडा जे ओढत नेतो आपण, आहे का नाही, हे जीवन आहे. हे व्यवहारी जीवन म्हटलेलं आहे. या व्यवहारी जीवनाच्या मर्यादेच्या जेव्हा पलीकडे आपण पाहतो तेव्हाच आपण ही भेदरेषा ओलांडू शकतो. आणि एकमेवच गोष्ट अशी आहे ती म्हणजे ध्यान साधना. ही ध्यान साधना आपल्याला आपल्या व्यवहारिक जीवनाच्या मर्यादेच्या पलीकडे घेऊन जाते आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव नष्ट करू शकते. ती ओलांडणं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, नाही. म्हणून आपल्या व्यवहारी जीवनाच्या मर्यादेच्या पलीकडे काहीतरी जीवन आहे, पलीकडे काहीतरी सुखाचा अनुभव आहे, याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, नाही का नाही. अशा प्रकारची विचारधारा सिद्धार्थ गौतमाची होती. आणि त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते. जे लहानाचा मोठा सिद्धार्थ गौतम परमोच्च प्रेम भावना, खूप त्याच्यावर प्रेम करायचे, नाही का, त्याचे आईवडील, त्याचे भाऊ, त्याचे नातेवाईक सगळे. एकदा काय झालं की तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला आणि विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती आणि सौंदर्याचा आस्वाद घेत होता. बसला फक्त झाडाखाली घेऊन. निसर्ग किती शांत वातावरण आहे आणि निसर्गाचं सौंदर्य, झाडं, फुले, वेली याचं तो निरीक्षण करू लागला, आस्वाद घेत होता, पाहत होता केवळ ती शांतता, आहे की नाही. आणि इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. मला नाही वाटत की आपण कधी एखाद्या एकांतामध्ये असलो किंवा एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेलो, शेतावर कुठं गेलो तर आपण निरीक्षण करतो का कधी निसर्गाचं, झाडांचं, फुलांचं, त्या शांततेचा अनुभव आपण घेतो का कधी? कधीच नाही. आपल्याला वेळच नाही ते करण्यासाठी. की ज्या निसर्गाचे आपण घटक आहोत त्या निसर्गाचंही अवलोकन, निरीक्षण, त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. त्या शांततेमध्ये आपण सामील झालो पाहिजेत, नाही का. तर असा अनुभव घेत असताना त्याच्यासमोर एक पक्षी येऊन पडला. त्या पक्षाला बाण लागला होता. हा प्रसंग माहीत आहे आपल्या सगळ्यांना, त्या वाचून घेतो मी फक्त पटपट. व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले
व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी तो आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. ठीक आहे नाही, आपल्या खांद्यावर जे काही दुपटा वगैरे असेल त्याच्यात त्याला गुंडाळलं आणि ऊब देण्यासाठी आपल्या हृदयाशी धरलं. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पास पक्षाला कोणी मारले असावे. आणि थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. आहे का नाही, धनुष्य आणि बाण वगैरे काय शिकार करण्याचे साधनं असतील ते घेऊन देवदत्त तिथं हजर झाला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास काय? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ म्हणाला, होय. व घायल स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवलेला. देवदत्ताने मग त्याच्याकडे मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर. पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना आणि शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला, म्हणजे न्यायाधीशाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला आणि त्यामुळे देवदत्त नाराज झाला की सिद्धार्थ त्या न्यायामध्ये सिद्धार्थांना न्याय मिळाला आणि त्यावेळेपासून त्या क्षणापासून देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचविणे त्याने अधिक पसंत केले. हे एक चांगला सद्गुण त्यांच्यामधला सिद्धार्थ गौतमामधला आहे की नाही, की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा त्या निष्पाप पक्षाचा जीव वाचवणं महत्त्वाचं ठरवलं त्यांनी. आहे की नाही. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रगट झालेली त्याच्या स्वभावाची लक्षणंही अशा प्रकारची होती. आणि उद्या आपण सिद्धार्थाचा विवाह कसा झाला ते आपण पाहूया. धन्यवाद. हात जोडून घ्यायचे सगळ्यांनी. मी पुढे म्हणेल, माझ्या मागं म्हणायचं. हे करुणा की ज्योती, हे करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, हे करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, हे करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम, ओम मणि पद्मे हूँ,
ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। शरणत्य नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु।